Friends, I welcome to you Nyan Ray channel. In this world map series, we have discussed some important concepts. In this lecture, we will deal with the equator, Tropic of Cancer, Tropic of Capricorn, and important countries through which they passes. So let's start. This is world map. There are, as we see, this is a Pacific Ocean, this is Atlantic Ocean, this is North America, South America, Africa, Asia, Europe. This is Australia, and also equator. There is equator, Tropic of Capricorn, Tropic of Cancer. So the current trend in any examination, the question asked which are based on the topic that latitudes and longitudes are framed as like from which country's Tropic of Cancer passes, from which country Tropic of Equator passes, and so on. So we will deal with this in this lecture. First of all, we see the countries through which equator passes. Equator passes through three continents. These are the South America, Africa, and Asia. In South America, equator passes through Ecuador, Colombia, and Brazil. We will see this in the map. This is a map. This is equator. This is the equator. As Ecuador, this is Colombia, and this is Brazil. Brazil is one of the largest country in South America. Brazil ही सर्वात मोठी कंट्री साऊथ अमेरिकामधली. सो अशा तीन कंट्रीजमधून इक्वेटर पास होतो साऊथ अमेरिकेच्या. समोर जाऊन तो इक्वेटर आफ्रिकेमध्ये जातो. हा इक्वेटर आफ्रिकेमधनं तिन्ही इम्पॉर्टंट लॅटिट्यूड्स, दिस ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, इक्वेटर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पास होतो. सो आपण इक्वेटर बघूया. इक्वेटर पास होतो त्यासाठी आपण कंट्रीज घेतलेल्या आहेत. सो टोम आणि प्रिन्सिपे, गॅबॉन, रिपब्लिक ऑफ कॉंगो, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा, केनिया आणि सोमालिया. ह्या लेक्चरमध्ये फक्त आपण कंट्रीजचे नावं फक्त एवढंच बघणार आहोत की कोणकोणत्या कंट्रीजमधून कुठला आपला इम्पॉर्टंट लॅटिट्यूड पास होतो. सो हा आयलँड कंट्री आहे. त्यानंतर हा गेबॉन, वेस्ट आफ्रिकेमधली इम्पॉर्टंट कंट्री. त्यानंतर डेमोक्रेटिक ऑफ कॉंगो आणि रिपब्लिक ऑफ कॉंगो असे दोन एकमेकांच्या लगत असलेल्या कंट्रीज. त्यानंतर युगांडा, हा केनिया. रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि कॉंगो हे दोन्ही एकमेकाच्या जवळ असल्यामुळं थोडंसं आयडेंटिफाय करायला अवघड जातं. सो अशा प्रकारे. आणि ही शेवटची सोमालिया. ह्या साऊथ अमेरिकेमधल्या तीन कंट्रीज, ह्यामधल्या आफ्रिकेमध्ये 7 आणि
एशियामध्ये 3. आपण एशियातल्या कंट्री बघूया. इक्वेटर पास होतो अशा 3 कंट्रीज. मालदीव्स आयलँड, त्यानंतर इंडोनेशिया, आणि समोर गेल्यानंतर तुम्हाला किरिबाटी आयलँड सापडते. तर अशा प्रकारे या 3 कंट्रीजमधून, मालदीव्स, इंडोनेशिया आणि किरिबाटी अशा 3 कंट्रीमधून हा इक्वेटर पास होतो. त्यासाठी आपण एक ट्रिक बघूयात की ती कशी लक्षात ठेवायची. BCEचं उलटं ECB हा साऊथ अमेरिकेसाठी, BC बिफोर क्रिश्चियन इरा. सो ECB इक्वेडोर, कोलंबिया आणि ब्राझील हा आफ्रिकेसाठी केलेला ट्रिक आहे. सो रिमेंबर दिस ट्रिक. गब्बर को म्हणजे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो हा युगांडामधला आंडे घेतला, केनियामधला के घेतला आणि सोमालियामधला सँडविच. सो गब्बर को अंडे का सँडविच पसंत आहे असं काहीतरी करू शकतो. आणि हा मालदीव्स, इंडोनेशिया, किरिबाटी. सो अशा प्रकारे आपण ते ट्रिकच्या साहाय्याने लक्षात ठेवू शकतो कुठल्या कंट्रीजमधून इक्वेटर पास होतो. आता आपण बघूयात ट्रॉपिक ऑफ कॅन्सरकडे जाऊया. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर नॉर्थ अमेरिकेतून आफ्रिका आणि एशिया 3 कंटिनेंट्समधून पास होतो. सो वी विल डील विथ दिस. फर्स्ट कंट्री मेक्सिको, सेकंड वन इज बहामाज. बघूयात आपण. वी विल सी इन दिस वर्ल्ड मॅप. दिस इज मेक्सिको आणि हे थोडे आयलँड कंट्रीज, बहामाज. त्यानंतर आफ्रिकेमधल्या कुठल्या कंट्रीमधून जातो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर? तर वेस्टर्न सहारा, वेस्टर्न आफ्रिकेमध्ये. त्यानंतर मॉरिटेनिया, त्यानंतर माली, अल्जेरिया, सगळ्यात मोठी लार्जेस्ट कंट्री इन द आफ्रिकन कंटिनेंट नायजर, लिबिया, इजिप्त अशा ह्या कंट्रीमधून जातो आपण. तरी एकदम इथे लिहिले आहेत त्या बघूयात. सो वेस्टर्न इथली कंट्री मॉरिटानिया, माली, अल्जेरिया, नायजर, लिबिया, इजिप्त. किती कंट्रीज झाल्या? 7. आणि एशियामध्ये बघूया. एशियाला जर आपण बघितलं, हा मिडल ईस्ट. हे काही पॉलिटिकल कन्सेप्ट नाही आहे, पण हे वापरले जाते मिडल ईस्ट. आणि समोर जर बघितलं तर आपण इंडिया दिसतोय, चायना आहे, बांगलादेश पण आहे आणि म्यानमार पण आहे. सो परत आणि मिडल ईस्टमधल्या कुठल्या कंट्रीज आहेत तर सौदी अरेबिया, हा ओमानचा पार्ट आणि UAEचा पार्ट. असे तिथे UAE नाही दाखवता आलं मला. सो UAE पण आहे त्याच्यामध्ये. सो इथे बघूया सौदी, UAE, ओमान. त्यानंतर इंडियन पेनिन्सुलामध्ये बांगलादेश, इंडियन पेनिन्सुलाचा पार्ट. त्यानंतर चायना, म्यानमार आणि तैवान हा चायनाच्या ईस्ट साईडला छोटीशी आयलँड कंट्री. सो अशा प्रकारे आपण याचीही ट्रिक बघूयात की तो कशा लक्षात ठेवायचा कंट्री. मेक्सी का बहाना था, सन्मान. आफ्रिकेसाठी सन्मान आणि लेग. कॅन्सर जातोय तर त्यासाठी लोक सन्मान करण्यासाठी लेगवर उभं टाकलेत. आणि आता काहीतरी अशीच ट्रिक लक्षात ठेवावी लागते त्यामुळे. आणि हा सो जाओ, इंडिया बोलता है बचमत. बांगलादेश, चायना, म्यानमार आणि तैवान. S फॉर सौदी, U फॉर UAE, O फॉर ओमान,
सो जाओ, कैंसर आया है, इंडिया बोलता आहे बच मत. असं पुस्तक आप लक्षात ठेवावं लागेल, याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर आपण बघूया ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. कॅन्सर कुठल्या वॉटर बॉडीजमधून जाते हे बघूया. पॅसिफिकमधून जातो, अटलांटिक आणि इंडियन ओशन. कॅप्रिकॉन, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन इथे दाखवल्याप्रमाणे बघता येतं की सर्वात पहिले तो हा पॅसिफिक ओशन, नदर्न पॅसिफिक ओशन, त्यानंतर नॉर्थ अटलांटिक ओशन, दोन्हीला मार्क करूया. हा पॅसिफिक, हा अटलांटिक, आणि समोर गेल्यानंतर कळून जाईल की हा इंडियन ओशनमधून सुद्धा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जातो. आता इंडियन ओशनमध्ये पण तो कुठून जातो हा आपण परत तिथे जाऊन बघूया की त्याला कसं डिवाइड करता येईल आपल्याला. इंडियन ओशनमधून जर बघितलं तर अरेबियन सी येतो, पण बे ऑफ बेंगालमधून तो जात नाही. त्यानंतर तैवान स्टेटमधून जातो आणि फिलिपिन स्टेटमधून जातो, आणि अरेबियन पेनिन्सुलाच्या तिथे रेड सीमधून तो जातो. तर आपण त्याला डिटेलमध्ये जेव्हा आपण प्रत्येक कंटिनेंटचा मॅप बघूया तेव्हा त्याला डिटेलमध्ये बघता येईल. आणखी अटलांटिकमध्ये गल्फ ऑफ मेक्सिकोमधून जातो. अटलांटिक इथे अटलांटिक, सो इथे गल्फ ऑफ मेक्सिको, हा मेक्सिको आणि त्याची गल्फ दुसऱ्या मार्केटने बघूयात. हा त्याची गल्फ, सो इथून जातो आणि इकडे सुद्धा गल्फ. सो अशा प्रकारे त्याला आपण बघितलं आहे. समोर जाऊयात. वी विल सी ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. Countries through which Tropic of Capricorn passes, three continents: South America, Africa and Australia. So first of all, South America. See, there are 4 countries: Chile, Argentina, Paraguay and Brazil. Brazil is largest country in South America. Africa, first of all we see South American countries. So here is map. This is Chile, this is Argentina, Paraguay and Brazil. 4 countries through which Tropic of Capricorn passes. Then Africa, 5 countries through which Tropic of Capricorn passes: Namibia, South Africa, Botswana, Mozambique, Madagascar. So here we will see the 5 countries through which Tropic of Capricorn passes. This is map for that. Namibia, Botswana, South Africa, Mozambique and Madagascar. These are 5 countries. रिमेंबर करण्यासाठी ट्रिक आहे. देर इज ट्रिक फॉर द रिमेंबर अँड ओनली द ऑस्ट्रेलिया ऑल्सो देर इज, फ्रॉम विच ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन passes. This is Australia. So there is trick to remember these countries. There is trick. This कैप्रिकॉन का कैप और ये ब्राज़ील है, तो ब्राज़ील सबसे बड़ी कंट्री है इसलिए ब्राज़ील लिखते हैं. कैप फॉर कैप्रिकॉन, बी फॉर ब्राज़ील. देन नाम बहुत सुना है, यहाँ आप देखेंगे नाम बहुत सुना है, यस फॉर सुना है. बहुत, ये बोत्सवाना ऊपर लिखेंगे और ये सुना है नीचे. नाम बहुत सुना है मोमोज का, नाम
बहुत सुना है. This is Namibia, Botswana, South Africa, मोमोज का मोजाम्बिक, मेडागास्कर. आगे जाते हैं ऑस्ट्रेलिया, सिंगल कंट्री. सो दिस इज ट्रिक. प्लीज रिमेंबर कैप फॉर कैप्रिकॉन, बी फॉर ब्राज़ील, that is C Colombia, A for Argentina, Colombia, Argentina, Paraguay, Brazil, नाम्बियन जो डेजर्ट है वहाँ से कंट्री है, नामीबिया, बोत्सवाना, साउथ अफ्रीका, देन मोजाम्बिक एंड मेडागास्कर. Please remember this. It's a very simple trick to remember. Then we will go forward. Countries through which prime meridian passes. First of all, there are 3 continents: Europe, Africa and Antarctica, through which the prime meridian passes. In Europe, there are 3 countries through which the Tropic of Capricorn passes. We will see in this map. I know such. This is general map. There are 3 countries through which the prime meridian passes. UK, Greenwich meridian here is situated, the laboratory, observatory, then France and Spain. 3 countries of Europe through which that passes. Then Africa, the 5 countries through which prime meridian passes: Algeria, which is largest country in the Africa continent, Mali, Burkina Faso, and last 2, Togo and Ghana. We will see in the Africa map in next lecture for the detail, as I have that map. So we will try. This is prime meridian which passes through the Algeria. This is Algeria. This is Mali, Burkina Faso, Ghana, Togo, and one is remaining. Okay. So these 5 countries and Antarctica is a separate continent. Again we will see where are these countries on the map. This is France, this is Spain, this line is prime meridian, and this is UK, the 3 European countries through which prime meridian passes. These continue in Africa: Algeria, Mali second, Burkina Faso, Ghana and Togo. These 5 from Africa through which the prime meridian passes, and this last one is Antarctica through which prime meridian passes. This is general map. We have also this map, the prime meridian this. So lastly we see this intersecting points of prime meridian with Tropic of Cancer, Equator and Tropic of Capricorn. So prime meridian intersect with Cancer in Algeria. Here the largest country
in African continent. This is Algeria. ट्रॉपिक ऑफ कैंसर जाता है और यहाँ से आता है प्राइम मेरिडियन, ए इंटरसेक्टिंग पॉइंट. Then we will see prime meridian intersect equator in Gulf of Guinea. So here is, in this map we will see this is Gulf of Guinea, this is equator, this is prime meridian, this is intersecting point. Then lastly, Tropic of Capricorn intersect with the prime meridian in Atlantic Ocean opposite to Namibia. So these are some interesting and important things we have completed in this lecture. The current trend in examination is that from which country the Tropic of Cancer passes, equator passes, or Tropic of Capricorn passes. So they give some options and ask the question to find out the countries. So this is very important from any competitive from the point of view of any competitive examination. So please remember these tricks, which may be helpful to remember that countries and latitude, important latitudes. So thank you for watching. Please share with your friends, subscribe. Thank you again. धन्यवाद.